नमस्कार. ज्योतिष केंद्राच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही असे दिवस येतात जे केवळ तारीख बदलत नाहीत तर आपल्या नशिबाची पूर्ण दिशा बदलून टाकतात. कुंभ राशीच्या माझ्या सर्व भावा बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असाच एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आज 23 एप्रिल 2026 गुरुवार श्री गंगा सप्तमीचा हा पावन दिवस. तुमच्या आयुष्यात आज एक असा संकेत मिळणार आहे जो तुमच्या भविष्यातील यशाचे दरवाजे उघडणारा ठरेल. जर तुमच्या मनात काही इच्छा अपूर्ण असतील, जर तुम्ही संकटातून जात असाल, तर आजचा हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक शब्द तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढे जाण्याआधी जर तुमची शनिदेवावर अढळ श्रद्धा असेल आणि तुम्हाला स्वतःच्या कष्टावर विश्वास असेल, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ शकते. आजचा दिवस आध्यात्मिक आणि व्यावहारिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आज वैशाख शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे, जिला आपण गंगा सप्तमी म्हणतो. गंगा माता जशी पापे धुवून काढते आणि शीतलता देते, तसंच आज तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्याचे योग आहेत. आज चंद्र मिथुन राशीत गोचर करणार आहे आणि सूर्य मेष राशीत विराजमान आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आज तुमच्या राशीत राहूचे भ्रमण आहे आणि तुमची राशी स्वामी शनिदेव मीन राशीत आहे. ही ग्रहांची स्थिती थोडी गुंतागुंतीची वाटत असली तरी आज गुरुचंद्राचा योग तुमच्यासाठी भाग्योदयाचे संकेत देत आहे. पण सावध रहा. दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत राहुकाळ असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात कोणतेही महत्त्वाचे व्यवहार किंवा नवीन कामाची सुरुवात करू नका. या उलट सकाळी 11:53 ते दुपारी 12:45 असलेला अभिजित मुहूर्त तुमच्यासाठी सोन्यासारखा आहे. या काळात केलेले कोणतेही काम तुम्हाला 100% यश देऊन जाईल. कुंभ राशीच्या लोकांनो, आज तुमच्या आयुष्यात काहीतरी मॅजिकल घडण्याची शक्यता आहे. आज तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होतीलच, पण त्यासोबतच जुन्या रखडलेल्या कामांना मोठी गती मिळेल. समजा तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून एखाद्या पैशांच्या व्यवहारासाठी किंवा प्रॉपर्टीच्या कामासाठी चपला झिजवत असाल, तर आज अचानक तुम्हाला एक फोन येईल किंवा असा एखादा मार्ग सापडेल की तुमचे काम चुटकीसरशी मार्गी लागेल. आज नशिबाची साथ तुम्हाला अशी मिळेल की तुम्ही जिथे हात लावाल तिथे सोनं होईल. तुमचे अढळ आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी आज तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. जर तुमचे कोणाकडे पैसे अडकले असतील, मग ते एखाद्या मित्राला दिलेली मदत असो किंवा व्यवसायातील उधारी, आज तो पैसा परत मिळण्याचे प्रबळ योग आहेत. मात्र यासाठी तुम्हाला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल. फक्त वाट पाहू नका, एकदा समोरच्याला आठवण करून द्या. यश तुमचेच आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत आजचा दिवस क्रांती घडवणारा ठरू शकतो. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना आपल्या वर्तमान नोकरीत बदल हवा आहे, त्यांच्यासाठी आज एखादी मोठी संधी चालून येईल. कदाचित तुम्हाला अशी एखादी ऑफर मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. तुमची काम करण्याची पद्धत, तुमची अचूकता म्हणजेच परफेक्शन आज सर्वांचे लक्ष वेधून घेईल. आजचा दिवस तुमच्या प्रतिभेला सिद्ध करण्याचा दिवस आहे. व्यवसायात जे लोक आहेत त्यांच्यासाठी नवीन भागीदारी किंवा नवीन गुंतवणुकीचे प्रस्ताव येऊ शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही निर्णय घेताना केवळ भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. प्रॅक्टिकल व्हा, कागदपत्रे नीट तपासा आणि मगच पुढे जा. आज तुमचा संपर्क वाढेल. नवीन लोकांशी होणारी ओळख भविष्यात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकते. कुंभ राशीच्या माझ्या मैत्रिणींसाठी आणि माता भगिनींसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आणि सकारात्मक आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत आज मोठी सुधारणा झालेली तुम्हाला दिसून येईल. जर तुम्ही घरी बसून काही उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करू इच्छित असाल, तर आजचा मुहूर्त तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. कुटुंबातील कटकटी कमी होतील आणि तुमच्या निर्णयांना घरात मान दिला जाईल. स्त्रियांच्या व्यक्तिमत्वात आज एक वेगळीच चमक दिसेल. तुमची निर्णय क्षमता आज कुटुंबाला एका मोठ्या संकटातून वाचवू शकते. तसेच ज्या तरुण मुलामुलींच्या विवाहाच्या चर्चा चालू आहेत किंवा ज्यांना योग्य जोडीदार हवा आहे, त्यांच्यासाठी आज लग्नाचे उत्तम प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे.
या आनंदाची बातमी तुमच्या घरात उत्साहाचे वातावरण निर्माण करेल. आयुष्यात कधीकधी आपल्याला वाटतं की सगळं संपलंय, पण तिथूनच खरी सुरुवात होते. आज तुमच्या बाबतीतही असंच काहीसं घडणार आहे. एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला अशक्य वाटत होती ती आज शक्य होताना दिसेल. तुमच्या मनात असलेली एखादी इच्छा, मग ती नवीन घर घेण्याची असो किंवा नवीन वाहन खरेदी करण्याची, त्या दिशेने आज पहिले यशस्वी पाऊल पडेल. कोर्ट कचेरीच्या कामात अडकलेल्या लोकांसाठी आजचा निकाल किंवा आजची सुनावणी दिलासादायक ठरू शकते. तुमचे विरोधकांचा आज पराभव होईल आणि सत्याचा विजय होईल. पण मित्रांनो, या आनंदाच्या लोघात एक गोष्ट विसरू नका, तुमचा राग. आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कधीकधी आपण रागाच्या भरात अशी काही वाक्य बोलून जातो ज्यामुळे वर्षानुवर्षांचे संबंध एका क्षणात तुटून जातात. आज घरातील मोठ्यांच्या वादात पडू नका. शांत राहून परिस्थिती हाताळा. तुमच्या वाणीत गोडवा ठेवा, कारण आज तुमची वाणीच तुमचे भाग्य घडवणार आहे. आजची ही ऊर्जा, हे सकारात्मक वातावरण तुम्हाला एका मोठ्या यशाकडे घेऊन जात आहे. पण हे यश टिकवून ठेवण्यासाठी आणि ग्रहांची साथ मिळवण्यासाठी काही छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि आज गुरुवार म्हणजे गुरुग्रहाचा दिवस आहे. आज एक विशेष आध्यात्मिक उपाय करा. आज एखाद्या जुन्या पिंपळाच्या झाडापाशी जा. त्या झाडाला मनोभावे एक तांब्या जल अर्पण करा. त्यानंतर तिथे शुद्ध तुपाचा एक चौमुखी दिवा लावा. थोडी खडी साखर किंवा गुळाचा नैवेद्य दाखवा आणि पिंपळाला 5 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात तुमच्या अडचणी शनिदेवांना सांगा. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि मानसिक तणाव दूर होईल. तसेच आज गायीची सेवा करायला विसरू नका. भिजवलेली चणा डाळ आणि गूळ एका पोळीत गुंडाळून गायीला खाऊ घाला. याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि धनप्राप्तीचे मार्ग सुकर होतील. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही खूप कष्टाळू आहात. फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. आजचा हा दिवस तुम्हाला ती संधी देत आहे. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. तुमची प्रगती पाहून काही लोक जळतीलही, पण तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा. सिंह जेव्हा चालतो तेव्हा कुत्री भुंकतातच, पण सिंहाने मागे वळून पाहायचे नसते. तुमचे लक्ष फक्त तुमच्या ध्येयावर ठेवा. व्हिडिओच्या शेवटी मला इतकंच सांगायचे आहे की वेळ कोणासाठी थांबत नाही, पण आपली वेळ आपल्यालाच आणायची असते. आजचे ग्रहमान तुम्हाला साथ देत आहेत. आता गरज आहे ती फक्त तुमच्या प्रयत्नांची. स्वतःवर विश्वास ठेवा, श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि आजच्या दिवसाची सुरुवात एका सकारात्मक ऊर्जेने करा. मला खात्री आहे की आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला काहीतरी चांगली बातमी नक्की मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल, तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून